नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थाने ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। शेतकरी बांधवांनो, कालपासूनच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे आणि आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तिसरा टप्पा वाटप होणार आहे। काल पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या ठिकाणी पूर्णपणे वाटप झाला आहे आणि आज या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, ह्या जिल्ह्यापैकी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत व कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे नक्की 1 ते 2 मिनिटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेला असाल तर आताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आज जमा होणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे? जर काल शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो तसेच कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, 9वा+10वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, A to Z माहिती समजून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का खऱ्या अर्थाने ही 2 कामे तुमचं पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। जर का ही महत्त्वाची 2 कामे अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे व कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव तिसऱ्या टप्प्यासाठी अपात्र असणार आहेत, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो समजून घ्यायला मिळणार आहे। तुम्हाला सुद्धा पैशाची अत्यंत गरज असेल, पैशाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर आता पहा चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसंच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्याची यादी देण्यामध्ये आलेली आहे व शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। आता A to Z माहिती तुम्हाला सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून मोबाईलकडे नक्की लक्ष देत पाहत चला, तर जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा वाटप झाला आणि आता तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित शेतकरी बांधव राहिलेले आहेत। व शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, त्यामधील तुम्ही पण उर्वरित राहिलेले असाल। जर का तुमच्या खात्यावरती हप्ते भेटले नसतील तर तुम्ही सुद्धा उर्वरित शेतकरी असणार आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही ह्या 19 जिल्ह्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। DBTच्या अंतर्गत म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्हाला तर माहितच आहे, DBT एक अशी प्रणाली आहे, तिकडून जर का सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पैसे सोडले तर शेतकरी बांधवांनो इकडे तुमच्या खात्यावरती येण्यास 1 ते 2 किंवा 3 ते 4 या ठिकाणी लागत नाहीत, फक्त अर्धा ते 1 तासामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होते। आणि आता ह्याच प्रणालीचा वापर करून शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्की लक्षपूर्वक पाहत चला, आता आपण कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत,
आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया, त्यामुळे लक्षपूर्वक पुढे 1 ते 2 मिनिटं नक्की वेळ काढून पाहत चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे आता कोणते कामे करायचे आहेत ते जाणून घेऊया। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते सुद्धा पाहूया, परंतु त्यापूर्वी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, त्याच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता जमा होणार आहे। जर का तुम्हाला नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून तुम्ही लाभार्थी असाल, नमोच्या 8व्या हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झालेले असतील, तुम्हाला नमोच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा असेल, तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे इथे संपलेली आहे, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेची सुद्धा तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले असतील, म्हणजे की शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता असेल, 11वा हप्ता असेल, आताचा काही मागील दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचा 23 हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। तो जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने पात्र असणार आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा देखील प्रश्न खऱ्या अर्थाने उपस्थित झालेला असेल की पीएम किसान योजनेचा जर का आम्हाला लाभ भेटत असेल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटेल का? तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता ह्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला सुद्धा माहितच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राबवण्यामध्ये आलेला आहे। खऱ्या अर्थाने ह्यामुळेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून म्हणजे की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो दर वर्षाला तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात। ह्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना नमोचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। जर का त्या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया। जर का शेतकरी बांधवांनो ह्या कामापैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तुम्ही वंचित राहणार आहेत, तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। तर पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी कार्ड असणं। तर मित्रांनो तुमचं फार्मर आयडी कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेलं नाही असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी बनवून घेणार नाहीत किंवा काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने तातडीने करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी अद्याप देखील आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या, तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पूर्णपणे जमा होणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम शेतकरी बांधवांनो म्हणजे की ई-केवायसी। जर का शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे, फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे, तरच तुम्ही पात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो ही जर कामे तुमची पूर्ण असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने पात्र असणार आहेत, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। आता ह्या 19 जिल्ह्यांची यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। ह्या 19 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांनो पूर्णपणे जमा होणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला आणि 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलेलं असेल तर खऱ्या अर्थाने कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। तर पहा नंबर 1 वरती जिल्हा शेतकरी मित्रांनो रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजे की एकत्रितपणे 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, रत्नागिरीमध्ये राहून शेती करत असाल, रत्नागिरी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो मुंबई, या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा यवतमाळ मधील शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांनो वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सोलापूर जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा पैशाच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली सातारा मधील शेतकरी असाल, हिंगोली सातारा मध्ये राहून शेती करत असाल, तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। हिंगोली सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पूर्णपणे रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर आता खऱ्या अर्थाने गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। गडचिरोलीमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची काळजी किंवा चिंता करण्याची त्यांनी सुद्धा गरज नाही। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणेमधील रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी पालघर मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। परभणी पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। तर त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो अमरावती छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची आता काळजी संपलेली आहे। त्यांनी सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यांच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे।
तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा केली जाणार आहे। हा तिसरा टप्पा वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो ह्याचे आदेश पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।